मान्सूनचं अंदमानात आगमन झालेलं आहे आणि भारतीय हवामान खात्यानं परिपत्रक प्रसिद्ध करून ही गुड न्यूज सर्वांना दिली आहे। विशेष म्हणजे यंदा मान्सून 7 दिवस आधीच अंदमानात दाखल झालाय। गेल्या वर्षी 18 मे रोजी मान्सून अंदमानात पोहोचला होता आणि मान्सून वेळेच्या आधीच अंदमानात दाखल झालेला असला तरी तो जूनच्या सुरुवातीला केरळात पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते। मान्सून येत्या 72 तासात उत्तर अंदमानात दाखल होतोय। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय। हवामानाच्या डायनामिक प्रकारच्या प्रारूपांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार हा अंदाज वर्तवण्यात आलाय। कुलभूषण जाधवांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर आजपासून त्यावर सुनावणी होतीये। दुपारी 1:30 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार असून या सुनावणीचं थेट प्रक्षेपण संयुक्त राष्ट्रसंघाच्या आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वेबसाईटवरती करण्यात येईल। हेरगिरी करत असल्याचा आरोप करत पाकिस्ताननं जाधवांना फाशीची शिक्षा सुनावली। भारतानं 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली। त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयानं जाधवांच्या फाशीला स्थगिती दिली आहे। लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराच्या जवानांना यश मिळालंय। जम्मू काश्मीरच्या हंदवाडामध्ये वारीपोर परिसरात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली, ज्यामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। वारीपोर परिसरामध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारे लष्करानं सर्च ऑपरेशन सुरू केलं। जवानांना पाहताच दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेनं गोळीबार सुरू केला। प्रत्युत्तरादाखल जवानांनी देखील गोळीबार सुरू केला आणि या गोळीबारात 2 दहशतवादी ठार झालेत। मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद हा दहशतवादी असल्याचं अखेर पाकिस्ताननं मान्य केलंय। पाकिस्तानच्या पवित्र्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। सईद आणि त्याचे साथीदार नजरकैदेमध्ये असून एका सुनावणी दरम्यान पाकिस्ताननं न्यायिक रिव्ह्यू बोर्डामध्ये ही कबुली दिली आहे। शनिवारी झालेल्या सुनावणीमध्ये हाफिज सईदनंही पाकिस्तानवरती आरोप केलेत। काश्मीरींच्या हक्कांसाठी बोलू नये यासाठी पाकिस्तान सरकारनं आपल्याला नजरकैदेमध्ये ठेवले असा आरोप सईदनं केलाय, परंतु मंत्रालयानं सईदचा हा दावा खोडून काढला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करणारे कपिल मिश्रा हे पत्रकार परिषदेतच बेशुद्ध पडले। गेल्या 5 दिवसांपासून ते केजरीवालांविरोधात उपोषण करत होते। यावेळी मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत। केजरीवाल यांनी बनावट कंपन्यांच्या नावानं देणग्या वसूल केल्याचा आरोप त्यांनी केला। अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला नाही तर मी त्यांना तिहार तुरुंगात टाकेन असा इशारा सुद्धा कपिल मिश्रा यांनी दिलाय। परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल आता समोर येऊ लागलेत। आतापर्यंत बाजार समितीच्या 18 पैकी 7 जागांचे निकाल जाहीर झालेत, ज्यामध्ये राष्ट्रवादी 4 जागांनी आघाडीवर आहे तर भाजपच्या पदरी 3 जागा पडल्यात। त्यामुळे आता परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल। काल झालेल्या एकूण 96% मतदानामुळे या निवडणुकीची चुरस वाढलेली आहे। बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची शक्ती पणाला लागली आहे। परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी एकूण 42 उमेदवार रिंगणात पाहायला मिळतात। शिवसेनेच्या विदर्भातल्या शिवसंपर्क अभियानाला कालपासून अकोल्यामध्ये सुरुवात झाली। या अभियानाचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे अकोल्यातल्या विश्रामगृहात दाखल झालेत, मात्र युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची अनुपस्थिती पाहायला मिळते। शिवाय शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि इतर पदाधिकारी अकोल्यामध्ये आहेत। या दौऱ्यादरम्यान अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात असलेल्या 20 मतदारसंघातील एकूण परिस्थितीचा आढावा उद्धव ठाकरे घेतील। त्यासोबत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मतं जाणून घेतील। या अभियानाची सांगता 19 तारखेला नाशिकमध्ये होती आहे। पुण्यातल्या शाळांमधील फी वाढीबाबत पालकांनी जे आंदोलन केलं त्याची शिक्षण मंत्र्यांनी दखल घेतली आहे। आज दुपारी शिक्षण उपसंचालकांसमोर ही सुनावणी होणार आहे। याला शिक्षण मंत्रीही उपस्थित असतील। पुण्यातल्या 18 शाळांमध्ये ही फी वाढ झाली आहे, त्यापैकी 7 शाळांची आज सुनावणी होती। तर इतर शाळांची सुनावणी येत्या काही दिवसात होईल। या सुनावणीमध्ये पालकांचं एक शिष्टमंडळ आणि संस्थाचालक उपस्थित असतील। पुण्यातल्या सर्व शाळांनी सरासरी 15 ते 50% इतकी फी वाढ केली आहे। यामध्ये विब्ग्योर स्कूल, इंदिरा इंटरनॅशनल स्कूल, युरो स्कूल, सिंहगड स्प्रिंगडेल, महर्षी कर्वे शिक्षण संस्था, इमॅन्युअल मार्थोमा इंग्लिश स्कूल या सर्व शाळांचा समावेश आहे आणि याची सुनावणी आज दुपारी होते। आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी डोंबिवलीकरांची डोंबिवली पुणे बस सेवेची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। आज सकाळी 7 वाजता डोंबिवलीवरनं पुण्याला पहिली बस रवाना झाली। डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकामध्ये मनसेनं या बसला हिरवा झेंडा दाखवला।
डोंबिवलीमध्ये स्थायिक पुणेकरांना पुण्याला जाण्यासाठी कल्याणहून रेल्वेनं किंवा कल्याण विठ्ठलवाडी आगारातनं बसनं प्रवास करावा लागत होता. परंतु आता बस सेवा सुरू झाल्यामुळे डोंबिवलीकरांनी आनंद व्यक्त केला. यावेळी प्रवाशांना पेढे वाटत बस चालक आणि वाहकाचाही सत्कार करण्यात आला. तसेच या बसला चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यामध्ये शिवनेरी बस सेवेसाठीही प्रयत्न करणार असल्याचं मनसेनं स्पष्ट केलं. पुण्यातल्या डेक्कनमधलं चितळेंचं दुकान आता दुपारी 1 ते 4 या वेळेत देखील सुरू राहील. सर्वांसाठी नसली तरी ही बातमी पुणेकर आणि ज्यांना पुणे माहिती आहे अशांसाठी जिव्हाळ्याची आहे. ठाण्यामध्ये इंद्रधनू संस्थेतर्फे चितळे परिवाराची एक मुलाखत घेण्यात आली. त्यानिमित्त चितळे उद्योग, त्याचा इतिहास आणि वाटचाल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यात आली. विविध फ्रँचायझी देण्यापासून लोक आहेत की जे सकाळी दुधाच्या लाईन टाकतात, पेपर टाकतात, त्यानंतर दुकानात येतात आणि रात्री परत दुकान बंद होईपर्यंत 9 वाजेपर्यंत असतात. तर त्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी सर्वात चांगल्या पद्धतीने राहण्याकरता तेवढी दुपारची 1 तास विश्रांती ही अत्यावश्यक असते. बरोबर. आता असं झालंय की सिस्टीम्स खूप जास्त प्रमाणात बदलल्या आहेत, का खूप जास्त प्रमाणात टेक्नॉलॉजी एनेबल केलेली आहे आणि आता 1 जुलैपासून आमचं डेक्कनचं दुकान पण 12 तास चालू राहायला सुरू होईल. अरे वा. आसाममधनं बेपत्ता झालेला वर्ध्याचा जवान अखेर मुंबईमध्ये सापडलाय. कैलास गेडाम असं या जवानाचं नाव आहे. फाटके कपडे, वाढलेले केस अशा अवस्थेमध्ये कैलास गेडाम ओळखूही येत नव्हते. 13 एप्रिलला गेडाम सुट्टी घेऊन आसाममधनं घरी निघाले, पण ते घरी पोहोचलेच नाही. त्यानंतर त्यांच्या पत्नीनं पोलिसात तक्रार दाखल केली. काल सकाळी कैलास यांचा मोबाईल सुरू झाल्यावर पत्नीनं कॉल केला. त्यानंतर अखेर महिन्याभरानं कैलास यांचा त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क झाला. दरम्यान आपण मुंबईला कसे पोहोचलो याबद्दल काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया कैलास गेडाम यांनी दिलेली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचं बेळगाव कनेक्शन उघड झालंय. 2 वर्षांपासून बेपत्ता असलेला रोहन रेडेकर या तरुणाचा खून छोटा शकीलचा हस्तक रशीद मलबारीनं केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. 25 वर्षीय रोहन हा चिंचेचे व्यापारी सुरेश रेडेकर यांचा मुलगा होता. रोहनच्या खंडणीसाठी खून करणारे 3 जण बेळगाव पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळते. रोहनचा मृतदेह चोरला घाटामध्ये मिळालेला असून खंडणीचे पैसे द्यायला तयार असून सुद्धा रशीद मलबारीच्या साथीदारांनी रोहनचा खून केल्याचं कळत आहे. साऊथ फेम ॲक्शन हिरो अर्थात थलाईवार रजनीकांत यांच्या चाहत्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी तब्बल 4 दिवस देणार आहेत. आजपासून ते 19 मे या दिवसात रजनीकांतच्या फॅन्सना ही सुवर्ण संधी मिळणार आहे. चेन्नईच्या राघवेंद्र हॉलमध्ये रजनीकांत त्यांच्या चाहत्यांसोबत सेल्फी काढतील. तब्बल 8 वर्षांनंतर रजनीकांत त्यांच्या चाहत्यांसाठी हा ठराविक वेळ देणार असल्याचं म्हटलं जात आहे. 2009 मध्ये शिवाजी द बॉस या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत असाच वेळ व्यतीत केला होता.